आपण आलेलो आहेत भिवंडी धामणगाव मैदानामध्ये आणि आज आपल्यासोबत आहे भोला आणि वादल. वादळसारखाच एक खोंड आहे आणि वादलासारखाच आज त्यांनी गुलाल घेतले आहेत. आज आपल्यासोबत मालक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा, आज तुम्ही गुलाल घेतलेला आहे. प्रथम तुमची ओळख सांगा. माझं नाव गणेश गोपाळ चौधरी, पण मला किरूदादा नावाने ओळखता. इगतपुरीचे आहे आम्ही. हिरा ग्रुप नावानी गाडी पळती, बोलनाथ प्रसन्न हिरा ग्रुप. तर हा वादळ आणि बोला आहे. तर आम्हाला जोडवती उचाटण्याचा हरण्या आणि मांगाटण्याचा बंटी. तर बिनजोडला गाडी होती 11,000 रुपयावर. तर बिनजोडला गाडी झाली आमची, गुलाल बॅटला आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली. ती पण गाडी एकदम टॉपची आहे. एक एक नंबर गाडी पळाली आणि आम्हाला पण आनंद आहे आणि त्यांना पण आमची मैत्रीपूर्ण शरद झाली. असं काही नाही. आमचे मित्र आहे योगेश शेठ, नितीन शेठ. आणि गाडी फक्त मी मालक आहे नावाला, पण सगळं हा अजय आहे, हा गणेश आहे, हा रंगा आहे. हे सगळे आमचे. अजून एक गणेश आहे, यांच्या कृपेने आपली गाडी पळती. मालक काहीच करत नाही. मालकाचं काय काम आहे? नावाला मालक आहे. नियोजन पण तेच करतात, गाडी पण तेच पळवतात. आपण यायचं राजासारखं बसायचं. बरोबर का नाही? हे सगळी त्यांची मेहनतीचं आम्हाला फळ आहे आणि गुलाल भेटला. बाकी काही नाही आमचं असं. बघा मित्रांनो, आज गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि मालकसुद्धा आनंदी आहेत आणि स्वतः ते म्हणतात की मालक मी नाही आहे, माझे सहकारी आज मालकच आहेत आणि ते सपोर्ट करत असतात आणि तेच मालक आहेत. खूप छान दादांनी सांगितले. दादा, कसं झालं आजचं नियोजन? आजचं नियोजन आमचे दादा पाटील आहे सिन्नरचे. या तर यांनी म्हणजे आमचं यापूर्वीच गाडी पळवायचं नियोजन झाले होते. बरोबर. तर यापूर्वीच नियोजन होतं का धामणगावला गाडी पळवायची. तर मग काल रात्री दादा पाटलांनी फोन केला का आपण जाऊ मुंबईला गाडी पळवायला. मग योगेश शेठ, नितीन शेठ यांचे पण आम्हाला फोन आले का तुम्ही या, आपल्या धामणगाव अड्डा चांगला असतो, तुम्ही तिथं गाडी पळवा असं. बघा मित्रांनो, आज नियोजनाचा बादशाह, आज त्यांना पण विचारूया. दादा, तुमची ओळख सांगा. मी राहणार सिन्नर, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर, तिथला दादा पाटील. आमचा हा भोला आणि वादळ त्यांचा जुगाव करून आम्ही इकडे उतरलो आणि आमचं नाव पण केलं त्यांनी आज आणि गाडी पण चांगली पळाली आमची. दादांचं नियोजन, ह्या दादांचं त्या दादांचं सर्वांचं एकत्रित विचारविनिमय झाले आमचे. नंतर आम्ही नियोजन करून आम्ही इकडे उतरलो. बघा मित्रांनो, खूप छान असं नियोजन केलेलं आहे दादांनी आणि गाडी आज बिनजोडला खूप छान पळालेली आहे. दादा, काय सांगाल बोलाबद्दल? कारण आज छोटा वादळ घेऊन पळालेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? गुरु लागतच नाही, शिष्याला गुरु लागतच. गुरुप्रमाणेच पळाला तो आणि आज शिष्याला मार्ग दाखवला त्याने. बघा, खूप चांगलं सांगितलेलं आहे. एक तर गुरु लागतोच, तर गुरुसारखा पराक्रम त्याने आज केलेलाच आहे. काय वाटतंय आज त्याच्या जोडीला चेलासुद्धा पळायला आहे. चेल्याबद्दल काय सांगाल? कुठून घेतला चहा? त्याला आम्ही ना सातारा साईडने आणलेलं आहे. सातारा संभाजीनगरच्या दोन्हींच्या मध्ये एक गाव आहे छोटंसं. त्या गावाचं नाव मला आठवत नाही आहे आणि आमचे मित्र आहे त्यांनी आम्हाला फोटो टाकला आणि त्या क्षणी आम्हाला तो आवडला. तर 2,35,000 रुपयाची आम्ही ती खरेदी केली आणि त्याचं वय पण नाही काही, म्हणजे आदतच आहे तो, असं म्हटलं तरी चालेल. पण काही काळानुसार काही गोष्टींमुळं तो आजारपणात असल्यामुळं त्यांनी दात पाडले. नाही तर या वयात इतकं छोटं वासरू दात पाडत नाही. आणि मला त्याच्यावर खूप अभिमान आहे का बिनजोडला गाडी पळाली इतक्या छोट्या वासराची आणि त्यांनी गुलाल प्राप्त करून दिला. त्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा पण मला अभिमान आहे. बघा, दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. वादळबद्दल पण सहकारी पण आहेत आज त्यांच्यासोबत. त्यांना सुद्धा विचारूया. दादा, काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? गुलाल तर एक नंबर झालेला आहे, त्याच्यावरून मी धन्यवाद आहे. आणि माझा बैल पल्ला त्याच्यामध्ये मी धन्यवाद करतो. काय आणि सांगाल म- वादळबद्दल अजून? वादळ एक नंबर चालला, मला गुलाल भेटला त्याचा अभिमान नाही. तर मला अजून पण केलाच आहे मुंबईमध्ये, पण माझ्या हिशोबाने मी खेळणार असा विषय. आता योगेश शेटला द्या बोला. योगेश हां. शेटला पण बघा मित्रांनो, सहकाऱ्यांनी पण सांगितलेलं की मुंबईमध्ये त्यांना अजून चांगला असं बिनजोडमध्ये खेळायचे. आज योगेश शेट पण आहेत आपल्यासोबत, त्यांना सुद्धा विचारूया. विषय असा आहे का गणेश भाऊंनी जे नाव दिला त्या नावाच्या प्रमाणे ती जोडी चालली ना. सामनेवाले पण आपले मित्र आहेत,
त्याचा बैल आपल्या पैऱ्यामध्ये पळतं, हरण्या म्हणून बैल आहे, तो पण चांगला बैल आहे. त्यावेळी मी विचारलं का काय करू दादा, तर फिरवा बोलू. आता आपली घरचीच माणसं. आता दादाचा एक मला अभिमान वाटतं का पहिल्या आल्या गोटी त्यांनी बिंजोरला नाव दिला. ही मोठी त्यांची धमक आहे. मागच्या वर्षी पण आपलं हां, नाव म्हणजे बिंजोडलाच राहायचं. विषय कसा वकील माहिती आणि SP पळायचा या मैदानात पण आणि मुंबईमध्ये पण बिनजोडलाच पळायची आपली गाडी. कसं आहे, आम्ही दूरनं येतो मुंबईसारख्या भागात आणि कोणाचं नाव फिरवणं किंवा कोणाला विचारून गाडी खेळणं, तर ते वादाचं काम राहतं. त्यामुळं कोणाचे मनं पण दुखतात. तर आमच्या काय मनात राहतं का आपल्याला कोणाशी हे क्षेत्र असं आहे का, हे आनंदाचं क्षेत्र आहे आणि याच्यात चुरस पण लई पटकत लागती. त्याच्यामुळं आमचं काय आल्यानंतर मनात असतं का आपण नाव द्यायचं. ज्यांना आपल्याशी खेळायची आहे त्यांनी मैत्रीपूर्ण आपल्याशी खेळायची. जर कोणाला आपण विचारायला गेलो यदा कदाचित उद्या दुसऱ्या असं मित्रपरिवाराला विचारायला गेलो तर त्यांच्या मनात आपल्याविषयी वाईट भावना येते. मग त्यापेक्षा सगळ्यात चांगलं मुंबईमध्ये गाडी पळवायची असेल तर माझं सगळ्या बाहेरच्या गाड्या मालकांना सांगणं आहे का तुम्ही येऊन नाव द्यायचं, त्याच्याने चुरस होत नाही आणि ज्याला आपल्याशी गाडी खेळायची ते स्वतःहून आपल्याशी मैत्रीपूर्ण गाडी खेळता. का आपले असं पण नाही काही का आपण सगळ्यांचे बैल पळणारेच आहे. इथं प्रत्येकजण आलाय, प्रत्येकाच्या मनात काहीतरी ते सुविचारांनीच आलाय. प्रत्येकाचे बैल पळात्या म्हणून ते लोक बैल गाडीत भरून 5-5 हजार रुपये भाडं देऊन इथं मैदानात आणत्या. म्हणजे कोणाचा नंदी हा पळत नाही असं काही नाही. इथं या मैदानात आलेला प्रत्येक नंदी पळणार आहे. फक्त कोणाचा प्रवासामुळं कमी पळतो, कोणाचा आजारामुळं कमी पळतो. असं जनावर आहे, ते थोडी ना गाडी आहे. का आज 100 तिला 200चा स्पीड लागला मग ती 200नीच पळणार. ते जनावर आहे. म्हणजे जनावर म्हणजे तो एक माणसासारखाच आहे. कोणी आजारी असलं तर पळतं कमी. म्हणजे आपल्यावरूनच आपण त्यांची पण काळजी घ्यायची आणि त्याप्रमाणे गाडी आणि नियोजन पळवायचं. बघा मित्रांनो, दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि महादेवाच्या नंदीबद्दल तर एकदम परफेक्टली सांगितलेले आहे की जर समजा तो जर आजारी असला तर तो पळू शकत नाही आणि त्याला बघूनच न्यायला पाहिजे. आणि मुंबईमध्ये जो खेळ चालतोय तर त्या खेळाबद्दल सुद्धा दादांनी खूप चांगलं सांगितले. दादा, आज तुम्ही मैदानाला धामणगाव या मैदानामध्ये आलेले आहेत, काय सांगाल आज या नियोजनाबद्दल, कमिटीबद्दल? कमिटीचं नियोजन खूप सुंदर आहे. एक एक म्हणजे एक नंबर म्हणता येईल कमिटीचं नियोजन. कुठल्याही प्रकारचा काही म्हणजे वादिष्ट वक्तव्य नाही. प्रत्येकाला मला गाडी झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन दिलं, कॉंग्रॅच्युलेशन केलं मला का तुमची गाडी खूप छान पळाली. मैदानात ती पण गाडी टॉपचीच आहे का या मैदानात आजपर्यंत ती गाडी कोणाला पडली नाही. बरोबर, या मैदानात टॉपचीच गाडी ती. पण काय असेल का प्रत्येकाचा नंदी आहे. आज त्या पण नंदींचं कुठंतरी काहीतरी कमी पडला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यामुळं ती गाडी थोडीशी एक पावलं कमी पडली. ती काय एवढी काय अंतराने पडली नाही. ती पण गाडी घासाघशीतच पडली. पण ती पण गाडी टॉपचीच होती. म्हणजे ते पण आमचे सहकारीच आहे. म्हणजे योगेश शेठच्याच बैलांबरोबर तो पण बैल पळवतो. हो सर, आजपर्यंत मला तरी योगेश शेठच्या म्हणण्यानुसार ती गाडी सुलतान हा बैल या मैदानात आज कोणाला पडलेला नाही आहे. चुकून काहीतरी झालं आज आणि आम्हाला ती गाडी भेटली. बघा, विरुद्ध गाडीबद्दल सुद्धा मालकांनी खूप चांगलं सांगितलेत. आज योगेश शेठ पाटील आपल्या सोबत आहेत. दादा, काय बोलाल आजच्या जो नियोजन आहे आणि तुम्ही नियोजन केलेलं आहे, खूप चांगलं नियोजन झालेलं आहे. तुम्ही एक नामवंत बैलगाडा मालक आहेत, काय सांगाल? माझी तर एकच इच्छा आहे का भाऊनी जर पहिल्यांदा येऊन जर मुंबईमध्ये नाव दिला एका वासराला, आदात वासराला घेऊन, ही मोठी गोष्ट आहे. जे याच्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदा येऊन जर पहिलं नाव पडतं मुंबईमध्ये तर हे खायचं काम नाही. घाटावले येऊन जर एक आदात वासरू घेऊन एक बैल घेऊन, तर माझा मित्रच होता तिकडे पण हरण्या बैलवाला आहे, तो पण चांगला आहे. बोलतो बा दादा फिरू का, तर बोलू फिरवा, आपलीच गाडी आहे. मला पण बघायला भेटेल का दादानी वासरू घेतले नवीन कसा पलते. पण वासराने केली, कमाल केली वासरा. धन्यवाद. बघा, दादांनी पण खूप चांगलं सांगितलेलं आहे. दादा, बोलाबद्दल काय सांगाल? त्याचा एखादा असा रेकॉर्ड सांगा. बॉलाचं हे रेकॉर्ड आहे का बॉला आजपर्यंत त्याची पाठी सोडून गेलेला नाही आहे. बरोबर, बॉला हा शिस्तीचा बेताज बादशाह आहे आणि कोणी बोलताना उजव्या खांदी डाव्या खांदी तुम्ही या मैदानात आहे, त्याचं इथून पुढं या मैदानात येणं राहणारच आहे. तो बैल असा आहे का कुठल्याही पण खांदी टाका आणि किती पण टाईम त्याची गाडी पळवा, त्याच स्पीडने पळणार. आणि एक शिस्तीचा बादशाह म्हटल्यानंतर बॉलाचं नाव येतं. सिन्नर पूर्ण तालुक्यात आणि इगतपुरी जिल्ह्यात बॉला हा एकदम शिस्तीचा बादशाह बैल आहे. दादा, तुमच्याकडं घोडा बैल शर्यत होते, काय सांगाल त्याच्याबद्दल?
घोडा बैल शर्यतीवालेच आहे आम्ही पण घोड्या बैलावालेच आहे. पण आमचे नितीन शेठ, योगेश शेठ हे आम्हाला बिनजोडला आमंत्रण देत राहतात. आम्हाला घोड्या बैलाचाच छंद आहे आणि आमचा खेळ खरा तो आहे घोडा बैलाचा. हे बिनजोडनं म्हणल्यानंतर थोडंसं आम्हाला थोडंसं वेगळं वाटतं. पण मग काय आहे, प्रत्येक क्षेत्रात जाऊन प्रत्येक ठिकाणचा अनुभव घेतला ना तर मग चांगलं असतं. आता हे मुंबईत येऊन पण आम्हाला चांगलं वाटलं. यापूर्वी आमचे या मैदानात गाडी पळायची वकील आणि एस पीची. ती पण गाडी मुंबई इथं या मैदानाचं रेकॉर्ड आहे का ती पण गाडी कोणाला सापडली नाही. आम्ही इकडं आलो का या मैदानात आम्ही गुलाल घ्यायचो म्हणजे घ्यायचो. असं दादा आज बघा नाशिकमध्ये सुद्धा 3 फेऱ्याचं मैदान होतं आहे. मागील वर्षीसुद्धा झाला, आत्तासुद्धा झाला. काय सांगाल त्याच्याबद्दल? कशा प्रकारे नियोजन होते आज आता तिकडं? तर नाशिक जिल्ह्यातल्या बरेचसे लोक आहे का आमच्या इकडे आहे ना 3 फेऱ्यांच्या मैदानाचं आहे ना नियोजन करायला आहे ना आमच्या इकडचे लोक साताऱ्याच्या लोकांना निमंत्रण देतात. कारण की आम्हाला त्या मैदानाचा अनुभव नाही. त्यामुळं आम्ही साताऱ्यावरनं नियोजन करायला लोक बोलवतो. झेंडा पंच म्हणा, पुकारणारे म्हणा, सगळ्या गोष्टी पावत्या काढणारे म्हणा, नाव नोंदवणारे म्हणा, हे सगळे आम्ही सातारा साईडचे बोलवतो. दादा खूप चांगलं तुम्ही सांगितलं. वरचा सुद्धा नियोजन खूप चांगलं होतं आहे आणि घोड्या बैलातलं सुद्धा नियोजन खूप चांगलं होतं आहे. काय सांगाल आज बोलायला कुठल्या पायऱ्यामध्ये तुम्हाला अडचण आली होती का? नाही, बोलायला तर नाही आली अडचण. आम्हाला बोलायला केव्हाच अडचण नाही आली. शिस्तीचा बादशाह म्हटल्यानंतर त्या बैलाला पेऱ्याची केव्हाच अडचण येत नाही. बैल किती पण पळ्या असो, पण बैल शिस्तीचा पाहिजे. 2 पावलं कमी पळाला ना तरी चालतो. फक्त बैलाला शिस्त पाहिजेत. आणि मी समजा वादळला त्याच्यात टाकलं तर तो बच्चू आहे अजून. मग त्याला गुरु पण त्याच्यासारखाच लागेल ना. त्यामुळं आम्ही बोला निवडला. नाहीतर या अगोदर संतोष तोडकरांचा शंकरमध्ये पण वादळ पळालेलं आहे. अजून श्रीनाथ केसरीला आम्ही एक साताऱ्यावरनं बैल बोलावला होता लखन. तो पण बैल खूप टॉपचा आहे. त्या पण बैलामध्ये वादळ पळालेला आहे. पण काय राहतं आम्ही चांगल्या बैलांत किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीडच्या बैलांत त्याला का टाकतो तर त्याला अनुभव यायला पाहिजे का आपल्याला करायचं काय आहे असं. त्यामुळं आम्ही सगळे चांगलेच बैल टाकतो. आणि आम्हाला पण आजपर्यंत पायऱ्याला कोणी नाही म्हटलं नाही आहे. बरोबर. दादा पाटील पण आमचे एकदम चांगले सहकारी आहे. दादा पाटलांचं पण आमच्यावर खूप म्हणजे प्रेम आहे का माझ्या वासराला बैल ते घेऊन आले. आणि असं पण काही नाही का पैसे देऊन आले असं पण काही नाही. स्वखर्चाने तो माणूस आपल्यासाठी बैल घेऊन आला. असं एकदम अभिमान वाटतो. दादा या शर्यत क्षेत्रामध्ये तर आता तुम्ही तर बऱ्याच दिवसापासून आहेत. पाटीलसुद्धा आहेत. या क्षेत्रामध्ये जो आनंद आहे तो खरोखरच पैशाचा आहे का खेळाचा आहे? पैशाची गोष्ट सांगतो. इगतपुरी तालुक्यात पैशाचं असं का म्हणजे राजकीय क्षेत्रात म्हणा का दोस्तीमध्ये म्हणा थोडंसं आम्ही पण चांगले केलेले. पण पैशाचा म्हणत असाल तर या क्षेत्रात मी 30 लाख रुपयाला लॉस गेलेलो आहे. मागील 2 महिन्यात साताऱ्याला आहे ना कमीत कमी 3-3.5 लाख रुपये घालवलेले. कोणाला पण विचारा तुम्ही. इगतपुरी तालुक्यात तुम्ही कोणाला विचारू शकतात का या क्षेत्रात मी काय केलं. म्हणजे नियोजन म्हणा कुठले मैदानं बंद पाडले तर आपण तिकडचे पण मैदानांना सहकार्य करून मैदानं चालू करतो. पण याच्यात कुठलाही प्रॉफिट नाही. आणि मला या क्षेत्राची आवड आमच्या मित्रांनीच लावली. आपला काही असा अनुभव नाही. पण एक शनिवार आणि रविवार स्वतःसाठी द्यायचा ना तर कोण दारू पितं, कोण काय करतं, कोण काय करतं तर नाचतं. तर आमचा आनंद काय शनिवार रविवार म्हटल्यानंतर शर्यत. असं आम्ही आनंद म्हणून स्वतःला एक आनंद मिळावा म्हणून आम्हाला एक मन शांत व्हावं म्हणून आम्ही बैलगाडा क्षेत्र निवडलं. फक्त शनिवार आणि रविवार आम्ही शनिवार रविवार फक्त बैलांसाठी देतो मैदानासाठी. बाकी हे सहकारी आहे हे बाकी दिवस करतात. मी पण शनिवार रविवार मैदानात राहतो. आमचा हा गणेश आहे याचं मैदानात कुठं पण एकदम गरम वातावरण राहतं. हे झालंच पाहिजे ते तसंच झालं पाहिजे हे असंच झालं पाहिजे. बघा दादांनी सांगितलेले हा जो क्षेत्र आहे हा खरोखरच खर्चिक क्षेत्र आहे. आणि दादा आजपर्यंत किती पैसे तुम्ही खर्च केले? 30 लाख रुपये सांगितले ना तुम्हाला आतापर्यंत. आता असं समजा तुम्ही का या क्षेत्रात आहे ना मी गेल्या 3 ते 4 वर्षात 30 लाख रुपये घालवले आणि 2 महिन्यात गेल्या 3.5-4 लाख रुपये घालवले.
असं बघा मित्रांनो, हा जो क्षेत्र आहे खरोखरच खर्चाचा आहे आणि आनंदाचा सुद्धा आहे. आज योगेश पाटील मालक आहेत त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय सांगाल या क्षेत्रातला आनंद? क्षेत्राचा आनंद बोलला तर दुसऱ्या दिवशी जर मैदान भरवायचं असेल तर रात्री झोपच नाही लागणार का सकाळी याची गाडी मारायचीच आहे. आपला बैल त्या पैऱ्याच्या पेक्षा बैल पळालाच पाहिजे असा आनंद वाटतं. म्हणजे असं का उत्सुक वाटतं सकाळ कधी उजाडतं असं दुसरं काही नियोजन म्हटल्यानंतर मुंबईचे जे गाडा मालक आहे किंवा बैल मालक आहे, हे नियोजन करायला इकडं खूप नियोजनबद्ध गोष्टी चालत्या. पण आमच्याकडं कसं आहे, नियोजन वगैरे काही नाही. फक्त हा बैल आणि तो बैल आणि नाशिक जिल्ह्यात जास्त करून आहे ना उजव्या खांदीच बैल आहे. आमच्याकडे डाव्या खांदी बैल खूप कमी असतात. कारण की घोड्यात उजव्या खांदीच बैल पळतो. असं बघा दादांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि आज भोला आणि वादळ एक गुलाल प्राप्त गाडी झालेली आहे. एवढा लांबून येऊन ते लवकरच बिनजोडला नाव सोडून आणि आज गुलाल घेऊन खूप चांगला सहकार्याने सुद्धा आनंद घेतला आहे. दादा सहकाऱ्यांबद्दल काय सांगाल अजून? सहकारी म्हटल्यानंतर तर सहकारी म्हणण्यापेक्षा माझे ते भाऊच आहे. बरोबर. अजय आहे. हा एक नंबरचा ड्रायव्हर पण आहे आणि एक नंबरचा सुट्टी मेकर पण आहे. हा गणेश आहे. हा पण एक नंबरचा सुट्टी मेकर आहे. आणि हा रंगा आहे. हा पण एक नंबरचा सुट्टी मेकर आहे. मला या क्षेत्रात एक वाईट अनुभव आला. माझा एक बैल होता SP. तो पुण्याला शारदाताई पाटील पुणे या नावाने पळत होता. त्यांचा एक मुलगा आहे सोनूबाई म्हणून. तो व्यक्ती ना, त्या व्यक्तीची टेंडन्सी खूप खराब आहे. खूप खराब म्हणजे खूप खराब आहे. नाव खूप मोठं आहे. मी ती शारदाताई पाटील पुणे ही माझ्या आईसारखीच आहे. मी तिला आईच मानतो. पण त्यांचा मुलगा आहे ना, तो सोनूबाई म्हणून, तो व्यक्ती ना, त्या व्यक्तीने बैलगाडी क्षेत्र सोडून द्यावा आणि त्यांनी काहीतरी दुसरा व्यवसाय चालू करावा. लोकांना फसवणं पण तो करतो. मी त्याला माझा बैल ₹1 न घेता त्याच्या नावावर बैल पळवला. ₹1 न घेता. माझ्या 4 महिने त्याच्या नावावर बैल पळवला आणि माझ्याकडनं ₹50,000 घेतले आणि मला सांगितलं हे करू, ते करू, ते करू आणि ₹50,000 माझ्याकडनं मारून घेतले आणि त्यानंतर फोन बंद करणे, मग फोन उचलणे नाही, असे बरेचसे त्यांनी उद्योग केले. म्हणजे हे पैसे मी त्याला फोनपेलाच टाकलेले. पण एवढं मोठं नाव आणि अशा लोकांनी पण नाही फसवलं पाहिजे का 400 किलोमीटरचा माणूस आपल्यावर जर विश्वास ठेवतो 400 किलोमीटरचा माणूस विश्वास ठेवतो तर त्यांनी पण विश्वासघात नाही केला पाहिजे. आपण भावाप्रमाणे मानलं त्याला आणि बैल मी त्यांच्या नाव पळवायला का दिला का व्यक्ती आता असे लोक गोड बोलतात ना त्यांच्या मनात काय असतं आपल्याला काय माहिती. तर SP त्यांच्याच नावाने पळायचा. तिकडचे अजून मला दुसरे सहकारी आहे ते पण बोलले का दादा असं असं आहे असं असं नाही तुम्ही काही त्या सोनूबाईंवर विश्वास ठेवू नका चुकीचं व्यक्तिमत्व आहे. तर हे माझ्या बैलगाडी क्षेत्रात वाईट अनुभव आहे. या क्षेत्रामध्ये जो वाईट काळ आणि वाईट अनुभव दादांनी अनुभवलेला आहे आणि खूप चांगला असं सहकाऱ्यांबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. दादा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा गुलाल भेटला त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही पण तुमचा वेळेत वेळ काढून आणि एवढ्या उन्हात तुम्ही आमची बाईट घेत आहे तर तुमचे पण आम्ही आभार मानतो का या क्षेत्राला कुठंतरी एक चांगलं स्थान निर्माण करून देणं हे तुमच्या लोकांचं काम आहे आणि तुम्ही त्याला पूर्णपणे समर्पित आहे. आम्ही पण तुमचे खूप आभारी आहे. आमचं व आमच्या सहकाऱ्यांचं व आमच्या देवांचं म्हणा बैलांचं म्हणा नाव कुठंतरी निघतं ते पण तुमच्यामुळं निघणार. आम्ही किती पण गाड्या पळालो किती पण काही केलं पण 5 मिनिटाचं ते राहतं. पण हे लोकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम असतं. एक तुम्ही या बैलगाडी क्षेत्रातलं एक मौल्यवान एक पार्ट आहे तुम्ही. तर तुमचं पण काम एकदम योग्य आहे आणि एकदम आनंदाचं आहे आणि आम्हाला तुमच्या कामावर खूप अभिमान आहे. तुम्ही असे सहकार्य करीत राहा आणि या क्षेत्रावर अजून थोडंसं तुमचा प्रभाव राहू द्या. याच्याने आपले प्रशासन पण चांगलं लक्ष देईल असं. बघा दादा खूप चांगला तुम्ही संदेशसुद्धा दिलेला आहे आणि बाईटसुद्धा तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुम्हाला परत एकदा धन्यवाद करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. चल धन्यवाद. ओके.